नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। ऑपरेशन सिंदूर ज्या निष्पाप भारतीय महिलांची कपाळं पांढरी करणाऱ्या आतंकवाद्यांना यमसदनी धाडण्याकरता भारतानं आखलेली मोहीम म्हणजे ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं जी ताकद जगाला दाखवून दिलेली आहे, त्यानंतर आता जगभरातल्या अनेक देशांनी आपली भूमिका ही सरड्यासारखी बदलायला सुरुवात केलेली आहे। त्यातलाच एक सरडा म्हणजे चीन, जो चीन आत्तापर्यंत भारताच्या मुळावर उठलेला होता आणि त्यासाठी तो दळिद्री पाकिस्तानला सहकार्य करत होता। त्या चीननं आज आपली भूमिका बदलली। चीननं असं सांगितलं की कुठलाही आतंकवाद आम्हाला पसंत नाही, म्हणजे चीनची तंतरलेली आहे। भारतानं जे 2 दिवस पराक्रम करून दाखवला, त्या पराक्रमानंतर चीनला याची खात्री झाली आहे की आता आपण भारताची खोड काढण्यात काही अर्थ नाही। भारत हा सक्षम आहे, भारतानं त्याची चुणूक ही दाखवलेली आहे। अजूनही तुर्कीसारखे देश फडफड करतायत, पण एक दिवस त्यांना सुद्धा ही गोष्ट लक्षात येईल, त्याबद्दल तीळ मात्र मनामध्ये शंका नाही। चीन हा भारताबद्दल नेहमी आकस ठेवून वागतो, नेहमी कागाळ्या करतो। भारताच्या विरोधात पाकिस्तानसारख्या देशाला, बांगलादेशसारख्या देशाला रसद पुरवतो, मदत करतो आणि भारत कसा अडचणीत येईल याबद्दल पूर्ण रणनीती ही चीन आखत असतो। अनेक वेळेला चीनचा हा ढोंगीपणा हा उघड झालेला आहे। मात्र जो प्रकार पहलगामचा झाला, पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर जी पावलं भारतानं उचलली 14-15 दिवसांमध्ये, त्या 14-15 दिवसांच्या काळात पाकिस्ताननं जी भूमिका मांडली, पाकिस्ताननं जो नरेटिव्ह जगभरामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला, त्याला चोख प्रत्युत्तर हे भारतानं 7 तारखेला मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं। त्यानंतर काल पाकिस्ताननं भारताची 15 शहरं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। 15 शहरांवर मिसाईल सोडले। ही सगळी मिसाईल्स भारतानं हवेत निष्प्रभ केली, नष्ट केली। पाकिस्तानचा इरादा हा मोडून काढला, त्याला मूठ माती दिली। इतकंच नाही तर पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये जे त्यांचं एअर डिफेन्स सिस्टीम आहे, ती सिस्टीम पूर्ण नष्ट करण्यात भारताला यश आलं। भारत आता सुरुवातीचा भारत असा राहिलेला नाही आहे। भारताला लष्कराच्या कारवाईच्या संदर्भात जगापुढं भीक मागावी लागत नाही। आता लष्करी जी साहित्य असतात, अम्युनेशन, हे सुद्धा भारत निर्यात करू लागलेलं आहे। आपल्यापुरतं आपण अम्युनेशन बनवायचं असं नाही, तर भारत आता इतर देशांना हे अम्युनेशन पुरवू लागलेलं आहे। त्यामुळं भारताची जी ताकद आहे, ती ताकद काय पटीनं वाढलेली आहे, ती जगाला या निमित्तानं समजलेली आहे। आमचं स्पष्ट मत असं आहे की हा हल्ला ऑपरेशन सिंदूरचा करण्यापूर्वी जगभरातले देश काय बोलत होते, पाकिस्तानची भूमिका काय होती, चीनची भूमिका काय होती, त्यावर भारत सरकारकडून एक अवाक्षर काढण्यात आलेलं नव्हतं। त्या 14-15 दिवसांच्या कार्यकाळामध्ये पाकिस्तानचा बदला कसा घ्यायचा याबद्दलच्या सगळ्या बैठका सुरू होत्या। पूर्ण विचारांती त्याचं नियोजन हे भारत सरकारनं केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं नेतृत्व केलेलं। यामध्ये सुरक्षा दलांचे वेगळ्या वेगळ्या विभागांचे प्रमुख सहभागी झालेले होते। अत्यंत व्यवस्थितपणे ऑपरेशन सिंदूरचं नियोजन केलं आणि ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दाखवलं। हे सगळं घडल्यानंतर भारतानं जगापुढे जी भूमिका मांडली ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण भारतानं नेहमी हे सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध करायचं नाही, आम्हाला तणाव करायचा नाही। मात्र पाकिस्तानसारखा भामटा देश जो आहे, तो आतंकवाद्यांना पोसतो, ते आतंकवादी आम्हाला ठेवायचे नाहीत, त्यांना हुडकून ठेचून मारणार हे भारतानं सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीनं भारतानं केलं सुद्धा। भारतानं पाकिस्तानमधल्या सर्वसामान्य नागरिकांच्या केसाला सुद्धा धक्का लावला नाही, पाकिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केला नाही। यातून भारतानं जगभरामध्ये आपली जी प्रतिमा आहे अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात यश मिळवलं। त्यामुळं रशिया असेल, अमेरिका असेल किंवा अन्य सगळेच देश, त्यामध्ये अगदी इस्लामिक देशसुद्धा आले, हे भारताच्या मागं ठामपणे उभे आहेत। हे सगळं लक्षात आल्यानंतर चीनसारखा भामटा, चीनसारखा सरडा रंग बदलणार हे ओघानं होतंच। त्याप्रमाणे त्यांनी आज आपली भूमिका जाहीर केली की आम्ही आतंकवाद पसंत करत नाही। म्हणजे काय तर एका दृष्टीनं पाकिस्तान ज्या आतंकवाद्यांना पोसतो ते आम्हाला मान्य नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। पाकिस्ताननं जी त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम होती, ती जी खरेदी केली ती चीनकडूनच खरेदी केलेली होती। आता पाकिस्तान अशा गोष्टी जेव्हा खरेदी करतो तेव्हा काय करतो, कारण पैसा नाही या दळिद्री देशाकडं, सतत कटोरा घेऊन कुणाच्या ना कुणा पुढं उभं राहायचं,
हे पाकिस्तानला सतत करावं लागतं, भीक मागावी लागते. त्यामुळं अशा पद्धतीची खरेदी करत असताना पाकिस्तान आपला भूभाग हा चीनला देत असतो. आपल्याकडं ज्या तकलादू वस्तू असतात, कचकड्याच्या त्याला आपण म्हणतो, एकदा वापरल्यानंतर दुसऱ्यांदा त्या वापरता येतील का नाही याची गॅरंटी नसते. अशा वस्तू आपण त्याला चायना मेड म्हणतो. चायनात अशा वस्तू तयार होतात. असा चायना मेड एअर डिफेन्स सिस्टीम ही चायनानं पाकिस्तानला पुरवली आणि तिचा नायनाट आज भारतानं केला. चीनच्या एक गोष्ट पक्की लक्षात आलेली आहे की आता आपण भारताची खोड काढून उपयोग नाही. भारत कधी पोकळ बांबूचे फटके आपल्याला देईल हे सांगता येत नाही. एक प्रकारे हा नमुना पाकिस्तानच्या निमित्तानं हे सगळं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपला रंग बदलला. चांगली गोष्ट झाली, उशिरा का होईना. चीनला शहाणपण आलं. अजून तरी चीन पाकिस्तानला या सगळ्या युद्धाच्या प्रसंगात मदत केलेली नाही आहे त्यांनी. कारण आज त्यांनी अशा पद्धतीची भूमिका जाहीर केली की आम्ही आतंकवाद पसंत करत नाही. त्यामुळे भविष्यात या युद्धाच्या प्रसंगात चीनकडून पाकिस्तानला काही मदत होईल असं वाटत नाही, अशी आशा आपण करूया. कारण चीनबद्दल काही अंदाज व्यक्त करणं हे धाडसाचं होईल आत्तापर्यंतचं चीनचं ट्रॅक रेकॉर्ड बघता. त्यामुळं भारतानं जी ताकद या निमित्तानं दाखवली त्याचा परिणाम चीनसारख्या देशावर सुद्धा झालेला आहे. भारतानं एका दगडात अनेक पक्षी मारलेले आहेत, त्यातला चीन हा एक पक्षी आहे असं आपण इथं समजू शकतो. बांगलादेश वगैरे अशा देशांनी तर गोधडीतून सुद्धा बाहेर येऊ नये अशी परिस्थिती भारतानं करून ठेवलेली आहे. पुढे बघूया पाकिस्तानच्या कागाळ्या कशा सुरू राहतात आणि त्याला भारत कसं उत्तर देतो ते, आणि पाकिस्तानचं कसे तुकडे करतो ते. तूर्त इथंच थांबतो. हा विषय आपल्याला कसा वाटला याबद्दलची आपली मतं, प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा. आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.